CTET परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांना या ठिकाणी या चॅनलचा उपयोग होणार आहे। आपल्या या मराठी व्याकरण अकॅडमी या चॅनलवर मराठी विषय असेल, हिंदी असेल, विज्ञान असेल, त्याचप्रकारे मानसशास्त्र म्हणजेच जे अध्यापनशास्त्र आपण त्याला ओळखतो, तर यावर जे काही आधारित जे काही प्रश्नपत्रिका आहे ते आपण स्पष्टीकरणासह सोडवलेल्या आहेत। तर या चॅनलला सबस्क्राईब करून त्यामध्ये असलेले व्हिडिओ तुम्ही बघून या परीक्षेत तुम्हाला नक्कीच मदत होईल। चला तर आज आपण डिसेंबर 2018 पेपर दुसरा आणि यामध्ये भाषा दुसरी मराठी निवडलेली ज्यांनी आहे तर याचा पेपर आपण आज बघणार आहोत आणि त्याचे स्पष्टीकरण देखील बघणार आहोत पूर्ण प्रश्नांचे। तर पहिला प्रश्न आहे, समावेशी वर्गात मुले साधारणपणे कोणत्या बाबतीत चुका करतात। आता समावेशी वर्ग म्हणजे काय ही संकल्पना अगोदर आपली क्लिअर झाली पाहिजे। तर समावेशी वर्ग म्हणजे भिन्न क्षमता असून देखील विशेष गरजा असलेल्या बालकांना समान बालकासमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते त्याला समावेशक शिक्षण असे म्हणतात। मग समावेशी वर्ग म्हणजेच काय, तर तिथे सर्व प्रकारच्या क्षमता असलेले विद्यार्थी एकत्रित येणे। मग यांच्यामध्ये कोणत्या चुका करतात, साधारणपणे कोणत्या चुका असतात, तर पहिला पर्याय आहे वाचन, दुसरा आहे लेखन, तिसरा आहे बोलणे आणि चौथा आहे वरील सर्व। तर समावेशी वर्गामध्ये शक्यतो या वरील तिन्ही त्या ठिकाणी चुका आढळतात, म्हणजेच वरीलपैकी सर्व। पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, व्याकरण हे व्यावहारिक आहे तर सैद्धांतिकही आहे, हे विधान तुम्हाला कितपत पटते। तर व्याकरण हे व्यावहारिकचा अर्थ आहे प्रॅक्टिकल आणि सैद्धांतिकाचा अर्थ आहे थेअरी, ज्याला आपण थेअरी असं म्हणतो। तर हे दोन्ही तुम्हाला हे विधान तुम्हाला कितपत पटते, तर पूर्णतः, अंशतः, पटत नाही, पटते आणि पटतही नाही। या प्रकारे या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे। यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, तर पहिला पर्याय बरोबर आहे, कारण पूर्णतः व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकही आहे, म्हणजे थेरॉटिकल ज्याला आपण म्हणतो। तर नियम जे असतात ते थेरॉटिकल असतात, परंतु व्यावहारिक जे आहे किंवा प्रॅक्टिकल आपण ज्याला वापर करतो तर त्यामध्ये देखील व्याकरण महत्त्वाचं आहे। म्हणून हे दोन्ही हे जे विधान आहे तर ते पूर्णतः कसे आहे, आपल्याला पटते, म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे पूर्णतः। पुढचा प्रश्न आहे, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरच्या मुलांमध्ये भाषेच्या बाबतीत आवड निर्माण होण्यासाठी हे करणे गरजेचे आहे। उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक पातळीवरच्या मुलांमध्ये भाषेच्या बाबतीत आवड निर्माण करण्यासाठी 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे। पहिला पर्याय आहे विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिहायला लावणे आणि चौथा आहे विद्यार्थ्यांच्या व्याकरण क्षमतेत वाढ करणे। मग प्राथमिक किंवा माध्यमिक इथे दोन्ही पातळी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक। मग आवड निर्माण करण्यासाठी कोणती गोष्ट योग्य राहील हे वयोगटानुसार आपल्याला ठरवता येईल। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी तोंडी सांगणे, जेणेकरून त्या भाषेचे जे काही शब्द असतात तर ते शब्द आवडणे, यामध्ये आवड निर्माण होत असते, मग ते गोष्टीच्या स्वरूपात देखील असू शकतात। तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न आहे, मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही। मौखिक सादरीकरण म्हणजे काय, तर एखादं भाषण असेल, कविता असेल किंवा वक्तृत्व आपण ज्यावेळेस सादरीकरण करतो तर यामध्ये कोणती पद्धत योग्य नाही, स्वर प्रस्तुतीकरण। दुसरा पर्याय आहे काव्य वाचन म्हणजेच पोएट्री रेसिटेशन, ज्याला आपण कविता वाचन असं म्हणतो, समोरासमोर सांगणे आणि सांकेतिक भाषेत सांगणे। तर मौखिक सादरीकरणासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही म्हणजेच काय, या ठिकाणी निगेटिव्ह प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, एवढं लक्षात घ्या, योग्य नाही। मग स्वर प्रस्तुतीकरण, व्हॉइस प्रेझेंटेशन गरजेचे आहे, त्यामध्ये स्वर किंवा आवाजाचा त्या ठिकाणी संबंध आहे। काव्य वाचनासाठी सुद्धा आपल्याला बोलावं लागतं, म्हणजेच मौखिक आणि समोरासमोर सांगणे, यासाठी देखील आपण मौखिक जी काही ॲक्टिव्हिटी आहे किंवा जी काही क्रिया आहे ती आपण करतो। परंतु शेवटचा पर्याय काय आहे, तर सांकेतिक भाषेत सांगणे। तर सांकेतिक भाषा वापरताना आपण कुठल्याही प्रकारची भाषेचा वापर करत नाही, कुठल्या प्रकारे आपण बोलत नाही, मग ते मौखिक असू शकणार का, तर नाही। आपल्याला प्रश्न देखील तसंच विचारलेला आहे
की मौखिक सादरीकरणासाठी मौखिकचे प्रेझेंटेशन आहे ओरली, तर त्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत योग्य नाही, तर त्याचं योग्य उत्तर आहे सांकेतिक भाषेत सांगणे, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न, आईच्या दुधाप्रमाणेच मातृभाषा देखील माणसाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे, हे विधान कुणाचे? तर थोर विचारवंतांनी देखील या ठिकाणी भाषेविषयी विविध त्यांनी त्यांचे वक्तव्य मांडलेले आहे, तर ते देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्या आधारित देखील प्रत्येक पेपरमध्ये 1 किंवा 2 प्रश्न येत असतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. तर मातृभाषा देखील माणसाच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे, हे जे वाक्य आहे तर ते महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा पर्याय, मुलांना नीट येत नसलेल्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न केला तर काय होते? नीट लक्ष देता येणार नाही, विद्यार्थी घोकंपट्टीचा किंवा पाठ करून घेण्याची सवय लावून घेतील, विद्यार्थ्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही आणि वरील सर्व. तर जर ती भाषा त्याला येत नाही तर अशा न येणाऱ्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? साहजिक आहे त्यांना नीट लक्ष देता येणार नाही, कारण ती भाषाच कळत नाही, तर ते नीट लक्ष देऊ शकतील का? तर नाही. विद्यार्थी घोकंपट्टीची किंवा पाठ करून घेण्याची सवय लावून घेतील, म्हणजे जेवढं मूल्यमापनासाठी महत्त्वाचं आहे, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे तेवढंच पाठांतर वगैरे करतील. बाकीचं जे काही अंडरस्टँडिंग आहे किंवा जे काही समज आहे ती करून घेण्याची विद्यार्थ्याची मनस्थिती असणार नाही. विद्यार्थ्याच्या अभ्यासात लक्ष लागणार नाही, कारण ती भाषा जर कळत नसेल तर आपण त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? आत्मसात म्हणजे काय? तर समजणे, अंडरस्टँडिंग करणे. भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? पहिला पर्याय आहे ऐकणे व वाचणे, फक्त ऐकणे, फक्त वाचणे आणि फक्त लिहिणे. तर या प्रकारे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहे. यामधून कोणता पर्याय या ठिकाणी योग्य आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर ऐकणे व वाचणे हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे, कारण भाषा कळण्यासाठी ऐकणे व वाचणे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. फक्त ऐकून त्या ठिकाणी होणार नाही आणि फक्त वाचून देखील किंवा लिहून देखील ती भाषा एवढी समजणार नाही जेवढी ऐकून आणि वाचून आपल्याला कळेल. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागते? भाषा शिक्षणात म्हणजे भाषा शिकवत असताना त्या शिक्षकाला पुढीलपैकी कोणत्या आव्हानाला त्या ठिकाणी सामोरे जावे लागते? कोणकोणते आव्हान त्यांच्यासमोर आहे? तर कमी वेळेत जास्त ज्ञान देणे, अभ्यास साहित्यातील अवघड मुद्दे समजावणे, विद्यार्थ्याचे लक्ष अभ्यासाकडे वळवणे आणि शिक्षकांना शिकविण्यात कमी श्रम पडणे. तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. अभ्यास साहित्यातील अवघड मुद्दे समजावणे हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी आव्हान शिक्षकांसमोर आहे. म्हणजे एखादा जर पाठ असेल, एखादं जर साहित्य उदाहरणार्थ नाटक असेल तर त्यामध्ये वीररस म्हणजेच ज्याप्रमाणे आपण बघतो की युद्धाचा एखादा प्रसंग त्या ठिकाणी सांगितलेला आहे, तर तो युद्धाचा प्रसंग सांगत असताना विद्यार्थी देखील त्याप्रमाणे विचार केला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना देखील ते कळायला पाहिजे. फक्त एक सिलेबस म्हणून किंवा आपल्याला पाठ आहे म्हणून जर ते युद्धाचा प्रसंग तर ते जर शिकले तर त्यांना एवढं त्याविषयी गांभीर्य किंवा एवढे त्यामधील जे काही महत्त्वाचं आहे ते महत्त्व त्यांना कळणार नाही. मग युद्धाचा प्रसंग असेल, एखादा त्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग असेल, तर हे समजून सांगण्याचं जे काही आव्हान असतं तर त्यामधील मुद्दे समजून सांगण्यात गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना ती भाषा कळते. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, हुशार विद्यार्थ्यांचे उच्चारण आणि शब्दज्ञान म्हणजे शब्दसंग्रह अधिक चांगले असते, हे विधान कोणाचे? 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. पहिला पर्याय आहे टर्मन, दुसरा आहे फिशर, तिसरा आहे थंबा आणि चौथा आहे वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे या ठिकाणी देखील या ठिकाणी शब्दज्ञान तसेच ज्याला शब्दसंग्रह म्हणतो आपण हे अधिक चांगले असते हे विधान तिघांनी केलेलं आहे वरीलपैकी. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यापेक्षा पुढीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल?
शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यापेक्षा पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? शब्द समजावून देणे, शब्दकोश पाहायला लावणे, शब्दाचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांना अनुमान लावण्यास सांगणे आणि भाषा शिक्षणाच्या माध्यमातून शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगणे. तर तुम्हाला देखील याचं उत्तर लगेच कळालं असेल की फक्त शब्दाचा अर्थ समजून सांगण्यापेक्षा तो शब्द समजावून किती जरी सांगितला आणि तो शब्द त्या विद्यार्थ्याच्या जर त्याला तो कळाला नाही, तर ती कन्सेप्टच त्या शब्दाची त्याची क्लिअर झालेली नसेल तर तो समजू शकणार नाही. मग यापैकी कोणती कृती करणे योग्य ठरेल? शब्दकोश पाहून फक्त त्याचाच समानार्थी आपल्याला पर्याय भेटू शकेल, परंतु तिसरा पर्याय जो दिलेला आहे तो एक वेळेस लक्षात घ्या. शब्दाचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांना अनुमान लावण्यास सांगणे. मग त्या शब्दाचा जर आपण अर्थ किंवा वाक्य अर्थ सांगितल्यापेक्षा जर त्यापासून वाक्य बनवलं तर वाक्य बनवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला लवकर तो शब्द समजण्यास मदत होते. तर आपल्याला समजा एखादा शब्द उदाहरणार्थ क्रिकेट असेल, हा शब्द त्या विद्यार्थ्याला आपल्याला समजवायचा. आता तो शब्द सोपा आहे म्हणून आपल्याला लगेच कळेल, परंतु त्यामध्ये आपण त्याला वाक्य जर जोडलं, ठीक आहे, मी क्रिकेट खेळतो, तर अशा प्रकारे जर आपण वेगवेगळे छोटे छोटे वाक्य बनवून त्याला जर सांगितलं तर तो त्या शब्दावर तो स्वतः एक अनुभव प्राप्त करेल आणि तो शब्द समजण्यास त्याला मदत होईल. तर अशा प्रकारे शब्दाचा वाक्यात उपयोग करून विद्यार्थ्यांना अनुमान लावण्यास सांगणे हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? नैसर्गिक दृष्टिकोन, भाषा प्रवाह, व्याकरण अनुवाद पद्धती आणि परिस्थितीजन्य दृष्टिकोन. या प्रकारे 4 पर्याय आपल्यासमोर आहे. तर छापील मजकूर न वापरता द्वितीय भाषा शिकण्यासाठी कोणती कृती या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे? तर याचा आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच काय तर भाषा प्रवाह ही कृती महत्त्वाची ठरेल. पुढचा प्रश्न, सदोष वाचन करण्याची सवय यामुळे लागते. सदोष म्हणजेच काय? सदोषचा अर्थ आहे की चुकणे किंवा सदोष, ज्यामध्ये काहीतरी दोष आहे. निर्दोषच्या विरुद्धार्थी शब्द आहे सदोष, म्हणजे ज्यामध्ये दोष आहे. तर चुकीचं त्याला आपण म्हणू शकतो. तर चुकीचे वाचन करण्यासाठी सवय कशामुळे लागते? तर बहुभाषिकतेमुळे लागते का? तर नाही. द्विभाषिकतेमुळे? तर नाही. तिसरं आहे वर्गात जास्त मूल्य असल्यामुळे? नाही. आणि चौथं आहे मजकुरावर बोट ठेवून वाचन करण्याची सवय, यामुळे आपल्याला जे काही आहे तर सदोष वाचनाची सवय लागते. पुढचा प्रश्न बघू. शब्दज्ञान पद्धतीच्या म्हणजे जी काही ओल्ड मेथड आहे मदतीने अध्ययन अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो? शब्दज्ञान पद्धतीच्या माध्यमातून वाक्यरचनेत शब्दांची क्रमवारी ठरवणे, शुद्ध उच्चारण, मुलांना कोणती गोष्ट समजण्यात अडचण येत नाही आणि वरीलपैकी सर्व. तर शब्दज्ञान जी काही पद्धत आहे त्यामधून अध्ययन अध्यापनातील कोणता अडथळा दूर करता येतो? तर तो शुद्ध उच्चारणाचा अडथळा त्या ठिकाणी दूर करता येतो. पर्याय क्रमांक 2, शुद्ध उच्चारण. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती बाब कौशल्य हेतूशी संबंधित नाही? कौशल्य हेतूंशी संबंधित नाही. वाचन, लेखन, श्रवण आणि भाषेची आवड. अतिशय सोपा प्रश्न आहे. भाषेची जी काही कौशल्य आहे, वाचन, लेखन, श्रवण, तर हे तिन्ही कौशल्य आहे आणि संबंधित नाही. निगेटिव्ह प्रश्न विचारलेला आहे. तर भाषेची आवड हा त्या ठिकाणी जे काही हेतू आहे, जे काही उद्देश आहे भाषा कौशल्याचे, तर ते भाषेची आवड त्यामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न, भाषा विकासात अडथळा निर्माण करणारा घटक. भाषा विकासात म्हणजे भाषा डेव्हलप करण्यासाठी जो काही अडथळा त्या ठिकाणी येतो तर तो निर्माण करणारा घटक कोणता आहे? तर स्वास्थ्य, बुद्धिमत्ता, वैयक्तिक मतभेद आणि वरील सर्व. तर याचा योग्य पर्याय आहे वरील सर्व, कारण स्वास्थ्य जर व्यवस्थित नसेल तर त्यानुसार देखील आपण भाषा डेव्हलपिंग होऊ शकणार नाही. बुद्धिमत्ता जर आपली कमी असेल किंवा बुद्धिमत्तेचं जे काही भिन्न असेल, आपली बुद्धिमत्ता वेगळी असेल तर त्यानुसार देखील आपल्या भाषा डेव्हलप होत नाही. आणि वैयक्तिक मतभेद असेल तरी सुद्धा ती होत नाही, म्हणून वरीलपैकी सर्व हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर याप्रमाणे आपण डिसेंबर 2018 पेपर दुसरा आणि यामध्ये जी दुसरी भाषा आहे मराठी, याचे
भाषा अध्यापनशास्त्रावरील 15 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे. 15 प्रश्न आपण घेतलेले आहे. यापूर्वी देखील लाईव्ह सेशनमध्ये देखील 3 ते 4 पेपर आपण बघितले, परंतु काही तांत्रिक कारणास्तव जे आहे तर ते लाईव्ह आपण सध्या तरी बंद केलं आहे. परंतु व्हिडिओ आपले दररोज एक अशाप्रमाणे व्हिडिओ सुरू राहील. त्यामध्ये मराठी भाषा असेल, त्याचप्रकारे मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्रातील ज्या काही नोट्स आहेत तर ते त्यावर कार्य करणे सुरू आहे. लवकरच त्या नोट्स देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.